जर का 500 किलो गुळ तयार होत असेल तर त्यामध्ये 200 ते 250 किलो साखरच तयार घातलेली असते. गुळ हा ऊसाच्या रसापासूनच बनायला पाहिजे. आलमट्टीची जर उंची वाढवली तर गुळ भविष्यात खायला मिळणार नाही. त्यांच्यासाठी 10 लाख रुपये अडकून पडायची पाळी येते. आता गाणे भरपूर बंद पडल्यात. की आणखीन 10 वर्षानंतर ह्या गुऱ्हाळ घराचं काय? अरे अरे लेका सुरुवातीपासून लाव, फ्रॉम द स्टार्ट. हा आत्ता कसं तर मंडई, तुमच्यासारख्या गोड लोकांसाठी आम्ही घेऊन आलोय एकदम गोड गोष्ट. हा पण गोष्ट जरी गोड असली तरी गोष्टीचा इशय आत्ता नाही सगळं सांगणार. अहो त्यासाठी पूर्ण बघायला लागतं गोष्ट. तर सुरुवात झाली ती मातीपासून. म्हणजे माती ही माय आणि ऊस हा बाप म्हणा की, आणि त्यांचं गोड बाळ म्हणजे गुळ. तर घेऊन आलोय तुमच्यासाठी गुळाची गोष्ट. आपलं सारी गुळाची गोष्ट नाही, गोष्ट कोल्हापुरी गुळाची. अरे शंभ्या, अरे चल लवकर. अरे गुळबी मामा वाट बघत्यात, चल लवकर. माझं नाव सर्जीराव गणपती खोत, परळीपैकी काळामोडी गाव माझं. मी या धंद्यामध्ये आता 16 वर्ष झालं आहे. ह्या गावामध्ये आता 12 वर्ष झालं आहे. पण इथं कसं आता म्हणजे कसं ऊसाचं म्हणजे मालकाने इकत ऊस घ्यावं लागतं. ते ऊस विकत घेतलं म्हणजे ऊस बाहेर टनीवर घ्यावं लागतात. 3000 टन असा दर असतो इथं, म्हणजे विकत घ्यावं लागतं. मग त्याला ऊस तोडायसाठी 12 कामगार लागतात. ऊस तोडणे आणायसाठी, ऊस तोडून इथं जागेवर पोच करायसाठी 1 ट्रॅक्टर लागतो. ड्रायव्हर त्यासाठी 1 ट्रॅक्टरने. मग ते सकाळी 4ला उठून जाते ते ऊस तोडायसाठी. ते ऊस सकाळी झाला की आमचं इथं काम सकाळी चालू होतं. इथं वजन करायला काट्या वजन करायचं, किती टन आला शेतकऱ्याचा ऊस, त्या शेतकऱ्याचा ऊस म्हणजे 5 टन आला आहे का 6 टन आला आहे ते वजन करून ते लिहून ठेवायचं असतं आणि ते बिल द्यायला नको. मग ते आल्यानंतर इथं आम्हाला पलटी केला ट्रॅक्टर डम्पिंग करून झालं की घाण्यात टाकायला ऊस थप्पील टाकून 2.25 टन ऊस एका कायला लागतो. 1200 लिटर रस असा होतो तो. मग ते थप्पील टाकून घाणा चालू केलं 2 तास रस तयार व्हायला चालू होतं. मग ते खालचा हौद असते 12 लिटरचा मापाचा, तो भरला की वर उडवायचं टाकी. वर एक 12 लिटरची टाकी असते. 2 अशी टाकी, खाली एक आणि वर एक असते. ते माप झाले की वर उडलं ते चिप्पाड, त्यातली जे चिप्पाड तयार होतं ते इकडं तळ असतो त्याला वाळवायचं. ते टप्प केलेलं असतं वापर तयार. ती चिप्पाड टाका वेगळी माणसं असतात. वर रस उडवायला ती माणसं तिकडली वेगळी असतात. म्हणजे इथं पण 15 कामगाराला चालू असतं इथं जागेत. मग तो रस वर उडला की त्या टाकीतनं काईल ठेवायची, म्हणजे काईल आहे गुळाची 12 लिटर शिजवाई मापाची काईल असते, भट्टी ठेवायची माप केलेलं असते. ते रस उरलेलं त्यात ते सोडायचा रस. परत भट्टी खालनं चालू आहे ती 2 माणसं असतात. एक ओढून द्यायला म्हणजे कसं लावायला चिपाडं. ते झाल्यावर भट्टी चालू झाल्यावर त्यात म्हणजे रसामध्ये टाकायला लागतो 1 किलो चुना आणि भेंडी पावडर म्हणजे मळी काढायसाठी. ती मळी काढून 15 मिनिटांनंतर रस गरम झाली ती मळीवर गरम येते. मग ती मळी स्वच्छ रस करायला लागतो. मळी काढली की ते डबका असते फिल्टरच असं, त्यात एक ते साडी नेटचं कापड टाकलं की त्यातनं रस तेवढा फिल्टर होतो आणि मळी त्यात राहते.
ते अर्ध्या तास झाल्यानंतर मळी काढून झाल्यानंतर म्हणजे मग ते वर उत्तू जाऊन म्हणून असा राहाट फिरवायला ते लोखंडी जास्त राहाट घालावं लागते. ते 1 तास राहाट फिरतोय. ज्यावेळेला पाक तयार झाला, कच्चा पाक तयार झाला, ते ऑटोमॅटिक खाली बसत जातं. कच्चा पाक झाल्यानंतर आपल्याला काकवी कस्टमर मागले काकवी द्यायची असते, मागतात बिगर केमिकल. त्या कच्च्या पाकावर काकवी आपण बॅरलमध्ये गंजमध्ये भरून ठेवतोय. परत ते राहाट पंखा गेला ऑटोमॅटिक खाली बसत जाते पाक तयार झाल्यावर. पाक तयार झाल्यानंतर मग त्याच्यासाठी गमी ही आधी म्हणजे दुसरी कामं ती पोरं आत ठेवलेली असते 4 अर्धा किलो, पावशर, 1 किलो अशी ती गमी कपाट घालून ते तयार करून ठेवावं लागते अर्ध्या तास. मग ते पाक तयार झालं तर आम्हाला म्हणजे फावडी असते, लाकडी हत्ती असते ते स्टीलचं, आणि लाकडी फावडीमध्ये असते ती ढवळायचं लागतं, हलवायला लागतं शेवटच्या टप्प्यात 15 मिनटं. 15 मिनटानंतर गुळ तयार असं झालं आम्हाला कळतं. ते म्हणजे पाण्यावर बघायला लागतं. गम्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ते फावडीमध्ये असं पाक बघून ते गुळीचं कळतं आम्हाला. गुळी पकडल्यानंतर किती टेम्परेचरला उचलायची काय पुढे घ्यायला लागते ती जाळ बंद करून. मग शेवटला 122 डिग्री झाली की आम्हाला ते पाकावर कळते की ह्या टायमाला जाळ खाली बंद करायचं आणि उचलायला इकडे तिकडे 4 कामगार ती रोळ आता काय रोळ असतो बघितला तुम्ही दावलेला तुम्हाला. त्या रोळावरती ते उचलले 4 जोग असते, ते उचलले की पाक तयार झाले 122 डिग्री काईल पुढे दाबायची. पाय पुढे गेले ते वापस असतोय म्हणजे माप केलेलं 1200 12 बाय 12चा वाप असतो तयार होतो. मग ते पुढं ढकलल्यानंतर बुच पुढे खोलायचं आहे. पुढं खाली गेलं बुच खोला की गुळ जातो निघून त्यातनं. गुळ गेला की परत काही मागे घ्यायची, दुसरी काही रसवर आली असते ती ठेवायची. एक 10 मिनटं ते 5 मिनटं असं इकडं तिकडं हलवून गरम असते जरा थंड घेऊन तसं घट येते. ते घट आल्यावर अर्धा किलो पावशर ते आमचं तर ऑर्डर जी असते या 5 किलो परत ते गट्टू हे ते भरायचं. आबा बा 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 काय विषय म्हणायचा यो हा, एवढं ते कष्ट लागतात आणि मग म्हणाल ते पण मिळते 5 किलो, 1.25 किलो, 10 किलो, 2 किलो. अहो एवढंच नाही तर गुळाची पावडर पण चालू झाल्या, गुळ पावडर म्हणून. अहो मग मोदक आलीत, ते काय म्हणतात ते छोटं गट्टू, गुळाची बुलट आली. आगा खतरनाकच विषय आहे की. चिखलीला वरदान आहे ते आमच्या इथलं पंचगंगा नदीचं. जर काही तर तुम्ही थोड्यासा लांब अर्धा फलांगावरती गेला तर तुम्हाला प्रयाग हे क्षेत्र दिसेल आणि तिथून पंचगंगा नदी सुरुवात होते, ती नरसिंहवाडीपर्यंत होते. आणि साधारणपणे 75% ह्या गावाला वेढा ह्या पंचगंगा नदीचा आहे. त्यामुळे तर काय होतं की दरवर्षी ह्या पंचगंगा नदीला पूर येतो आणि एक आमच्या शेतामध्ये एक बारीक मातीचा मुलामा तयार होतो. त्यामुळं आमची जी शेती आहे हिला मीठ फुटणे किंवा तिच्यावर कमी प्रतीचा ऊस तयार होणे असं कधीही होत नाही. आणि अगदी चांगल्या उत्तम प्रतीचा ऊस तयार होत असल्यामुळं गूळ हे आमचं मूळ व्यवसाय होता आणि चांगल्या पद्धतीचा गूळ तयार करतो. आता गुळामध्ये 2 पद्धती झाल्या. पूर्वी गूळ तयार होत असताना ज्यावेळी आपली गूळ तयार करत होती त्यामध्ये भेंडी चेचून आपण ती तयार करतो. त्यामध्ये आपण जे चुना असतो तो चुना थोडाफार घालत होता कारण त्याचं कठीणपणा येणं गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये आपण भेंडी चेचत होतो. म्हणजे त्यातली जी काय मळी असेल किंवा घाण असेल ती बाहेर येण्यासाठी भेंडीचा अवलंब केला जात होता. परंतु कालांतराने ह्या गोष्टी बदलत गेल्या आणि त्याच्यामध्ये की भेंडीच्या ऐवजी भेंडी पावडर म्हणून अस्तित्वात आली. आणि त्याचबरोबर सोडियम हायड्रोसल्फाईड आणि फॉस्फरिक ॲसिड ह्या 2 गोष्टींचा, सोडियम हायड्रोसल्फाईड जी पावडर असते ती त्या रसामधली घाण बाहेर काढण्याचं काम करत असते आणि फॉस्फरिक ॲसिड म्हणजे ॲसिड वापरलं जातं त्यातली जी प्रत असते गुळाची, जी कणी असते ती कणी बारीक करण्याचं काम करत असते जेणेकरून तो गूळ बारीक पिट्टीसारखा झाला आणि कठीण होणं गरजेचं असतं आणि त्यामुळे त्याला मार्केटला चांगला रेट येतो. अशा पद्धतीनं गुळाची अवलंबता सुरू झाली. परंतु कालांतरानं आत्ता पाहत गेलो आपण हा व्यवसाय जर का बघितला तर माझा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. माझे आजोबा 104 वर्षाचे असताना एक्सपायर झाले. त्यांनी हा लहानपणापासून व्यवसाय चालू केलेला असताना पूर्वी एकत्रित 10 कुटुंब एकत्र यायचे आणि एकत्रपणे म्हणजे आत्ता जी सरकार हे आणू इच्छुचे की बाबा एकत्र ग्रुप पद्धती ती त्यावेळी ह्याच्यात होती, अस्तित्वात होती की ग्रुप पद्धती. एखादी शेती करायची झाली तर एकमेकाच्या शेतात कामाला जायचं, गुऱ्हाळ करायचं तर 10 लोकांनी एकत्र येऊन गुऱ्हाळ करायचं, स्वतः काम करायचं आणि गुऱ्हाळ चालू. आता परंतु जर का बघितलं तर बऱ्याच गोष्टी अडचणीच्या झालेल्या आहेत. एक तर कामगार उपलब्ध होत नाही आहेत म्हणून आता ते ह्या गोष्टी लोप पावत होतात. चिखलीमध्ये साधारणपणे 48 गुऱ्हाळ होती परंतु आता 6च गुऱ्हाळं अस्तित्वात आहेत. आणि आता बेसिकली काय झालं की काही लोकांनी ह्यामध्ये साखरेचा खूप मोठा प्रमाणात वापर करण्याचं ठरवलं आहे. ॲक्च्युली गूळ कशासाठी घेतो आपण, साखरला दुसरा पर्याय म्हणून आपण गूळ वापरत असतो. परंतु आत्ता जर का मार्केटमध्ये आपण गूळ बघितला तर त्या गुळामध्ये साधारणपणे जर का 500 किलो गूळ तयार होत असेल तर त्यामध्ये 200 ते 250 किलो साखरच घातलेली असते. तर अशा पद्धतीचा गूळ तो खाण्यास योग्य आहे का
ह्याच्यावरती सरकारचं कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळं हे अशा पद्धतीचं म्हणजे जर का आपण 10 वर्षापूर्वी बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 300 गुऱ्हाळं होती आणि आता सगळी मिळून बघितली तर एक 60 ते 70 गुऱ्हाळं तयार आहेत. परंतु उत्पन्न बघितलं तर त्यावेळी 300 गुऱ्हाळांचं जे उत्पन्न होतं तेवढीच 60 गुऱ्हाळं देत आहेत. मग याचं कारण काय हे सरकारनं पाहणं गरजेचं आहे. ह्याच्यावरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. कारण साखर वापरून जो गूळ विकला जातो तो खाण्यास अयोग्य आहे आणि तो टिकायलाही पण चांगला नाही आहे. त्यामुळं कोल्हापूरचं नाव खराब होतं आहे. कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या नावाखाली आपला आज जगभरात गेलो, आपण अमेरिकेत गेलो, ऑस्ट्रेलियात गेलो तर शाहू गुळ म्हणून जो आपल्याला मिळतो तो अत्यंत चांगल्या आणि उत्तम प्रतीचा गुळ असतो. परंतु काही लोकांनी ज्यामध्ये साखर भेसळ असेल किंवा आणखीन काही अन्य गोष्टी त्यामध्ये कलर टाकणे किंवा ह्या गोष्टी केल्यामुळं ह्या गुळाची प्रत खालावत जाते. परंतु आम्ही चिखलीकरांनी हेच जोपासण्याचं काम केलं आहे. आम्हाला दर कमी मिळून दे परंतु जे काय गुळ तयार करायचा तो चांगल्या उच्च प्रतीचा गुळ तयार करायचा आणि लोकांना चांगल्या पद्धतीचा गुळ द्यायचा. कारण गुळ हे त्याचं औषधिक म्हणून आपण वापरलं जातं. बऱ्याच वेळी बघा तुम्हाला पानामध्ये गुळ घालून खायला दिलं जातं तोंड आलं की, किंवा बऱ्याच गोष्टी गुळावरती जर का बघितलं तर बऱ्याच गुळामुळं कुठलीही गोष्ट आयुर्वेदामध्ये वापरली तर गुळावरतीच आहे फारसं. म्हणून गुळ चांगल्या प्रतीचा गुळ तयार होणं गरजेचं आहे. गुळ हा ऊसाच्या रसापासूनच बनायला पाहिजे. म्हणजे बनतं थोडक्याच घाण्यावर, थोड्या घाण्यावर साखरेच्या ह्याच्यावरनं बी बनवतात. पण कसं आहे एका 250 किलो गुळ तयार करायला कमीत कमी साधारणतः 1200 लिटर रस पाहिजे. 1200 लिटर रसमध्ये 250 किलो गुळ, 250 किलो ते 260 किलो गुळ तयार होते. त्याप्रमाणे कसं आहे गुळाची क्वालिटी म्हणजे गुळ जर चांगला निघाला तरच आपल्या कोल्हापूरचं मार्केटमध्ये भाव मिळतो. नाहीतर दुसरा आता कसं कर्नाटकी गुळामुळं कोल्हापूरचं सगळे हे झालेलं आहे गुळाचं. त्याच्यामुळे कसं आहे जे ऊसाचा गुळ आहे त्यालाच मार्केट यायला पाहिजे. नाहीतर कसं साखरेचा गुळ आता काय कर्नाटकी गुळ आपल्या कोल्हापूर मार्केटला माहीनं झालं. पोत्यानं म्हणा ट्रकानं म्हणा तर ट्रकानं रोज ट्रक भरतात साखरेच्या गुळाचं. पण ते आता आपल्या इकडच्या कोल्हापूरच्या गुळाचं ते सगळे त्यांनी वाट लावून टाकलेले आहे. ऊसाच्या उत्पन्नात घट्ट होण्याचं कारण म्हणजे एक आलमट्टीचं धरण एक महत्त्वाचं आहे. कारण आलमट्टीच्या धरणामुळं इकडं ह्या गावात आमच्या आजूबाजूच्या 4-5 खेड्यात एवढं ऊसात पूर परिस्थिती एवढी निर्माण होते की त्यामध्ये ऊसाचा नायनाट होतो. त्याच्यामुळं उत्पन्नात घट झालेली आहे. मार्केट एवढं डाऊन झालेलं आहे की मी स्वतः गुळ घेऊन जातो. पूर्वी मला यायला 3 वाजायचे गुळ घेऊन गेल्यानंतर, पण आता नाही, मी 1 तासात रिकाम होतो. म्हणजे एवढं मार्केट डाऊन झालेलं आहे. आणि हे कशामुळं ह्या पूर परिस्थितीमुळं. पुराचा पाण्याचा गुळ म्हणजे तयार करायला गेलो आपण तर कसं आहे निम्मा अर्धा ऊस पाण्याने मेलेलं असतं. वरचं शेंडं पाण्यात बुडून ते बी मेलेलं असतं. त्याच्यामुळे ते ऊसाची उंची वाढत नाही आणि जे ऊस राहिलेलं असतं त्यात नुसतं पाणीच असतं. इथं आणून जरी आपण शिजवायला गेलो तर त्याला आपण आता रेग्युलर 250-300 किलो 200 किलो गुळ बसतं, 250 किलो गुळ बसतं. आता त्याला 200 किलो बी गुळ बसत नाही, नुसतं पाणीच असतं निव्वळ. आणि ते नाहीला जाणं शेतकऱ्याला काय काढायला लागतं आणि मालकाचं असलं की ते काढायला लागतं ऊस. त्यात का फायदा होत नाही, मालकाचा होत नाही आणि शेतकरी कामगाराचं कसं जे काम घेतलेलं आहे ते करायच पाहिजे. आता कसं ॲडव्हान्समुळं लोक थोडेफार अडकलेले असतात, ते नाही आलं जाणं ते करायचं लागतं. कसा बी ऊसाचा वाकडा असू दे तिकडा असू दे त्या ऊसानं पुराच्या ह्याच्यानं लई फटका बसतो शेतकऱ्याने. म्हणजे त्या आता 40 टन एकरात निघतं, तिथं 20 टन बी निघत नाही. 20 कुणाचं आता एकर निम्म म्हणजे ते पीक लावलेलं सुद्धा निघत नाही, एवढं नुकसान होतं. निम्म मरून निम्म हे होऊन जाते. राहिलेलं फॅक्टरी बी सुद्धा नेत नाही. ते ऊस तोडाही कोण जात नाही फॅक्टरीवाली. चांगलं असेल तेवढंच तोडणार कामगार आणि आपलं जे असतं घाण्यावरची तेवढीच ते असू दे म्हणून ते तोडून आणून हे करतात. कोल्हापूरचा गूळ एकदम 1 नंबर असतो गूळ. त्यात कुठल्याही प्रकारचं भेसळ केलं जात नाही. पण आता आजूबाजूच्या गावी जे चाललेलं आहे ते साखरयुक्त गूळ आहे, त्याचा काही उपयोग होत नाही, त्याला पाणी सुटतं. आमचा गूळ इथलं कोल्हापूरच्या जवळचा गूळ जे असतो तुम्ही वर्षानुवर्षे ठेवायचा, टिकून राहणार, अगदी दगडासारखा कठीण राहणार. गुळाचं बोलायला गेलं तर साखरेचा गुळ कसा ओळखायचा आता तुम्ही म्हटलं साखरेच्या गुळाला कसं खाऊन बघितलासा गुळ आणि एकदम गोड लागला तर ओळखायचा साखरेचा आहे. आपण रेग्युलर जो गुळ असतो तर साधारणतः जरा खारट लागतं, नाहीतर जरा गोडी कमी लागते. आणि जर साखरेचं तुम्हाला जर ओळखायचं असलं गुळ लांबून बघितला असं गुळ ठेवला हातात घेतलं की गुळ चकाकायला लागला म्हणजे एकदम फ्रेश तर त्याला ओळखायचं साखर आहे. परत ते गुळ फोडला आपण की त्यात एकदम चमकसारखे आपले पांढरं दिसते म्हणजे साखरेचं, त्याला गुळ ओळखायचं साखर. लोक कसं आता करायला लागल्यात ज्याला साखर आहे ते
गुळाचा चहा पाहिजे म्हणून गुळाचा पितात, पण त्या गुळात त्यांनी साखर वापरली असते. एवढं बघितल्यावर एक समजले की या धंद्यात कष्ट लय असतात आणि इथला प्रत्येक माणूस ते कष्ट करत असतो. मग त्या कामगारापासनं त्या मालकापर्यंत प्रत्येक जण राबत असतो. का तर आपला गुळ हा A1 क्वालिटीचा व्हावा म्हणून. पण गुळापाठीमाग यांचे कष्ट लपले जातात हेच खरं. ना भाव मिळतो ना कामगार. अहो साखरेला पर्याय म्हणून गुळ काढलेला. अहो कितीतरी गुराळ घर होती कोल्हापुरात, पण आता किती उरल्यात हा प्रश्नच आहे. लयालाच गेलं लागले सगळं. या चिखली जवळजवळ 42 गुराळ होते, त्यापैकी फक्त 6 चालू आहेत आता सध्या, नाही ते सगळी बंद पडलेले आहेत. ऊस तोडण्यासाठी जवळजवळ 11 लोक म्हणजे 22 लोक लागतात. 11 आणि वरती गुराळवरती काम करण्यासाठी समजा काईल असेल, ओपा असेल, जळण वाटायचं असेल, चूल मारायची असेल, चुलवान म्हणतात त्याला, त्याच्यासाठी लोक इथं वरती 13 लोक लागतात. असा एवढा मोठा लेबर संच आहे. खूप त्रास होतो. एवढं हे इझी नाही आहे, एवढं सोपं नाही आहे. गुराळ म्हणजे आयती तुम्हाला गुळ मिळतो, पण याचं भरपूर कष्ट आहे. ऊस आणण्यापासून, इथं गाळण्यापासून, काईल हे करण्यापासून. मागणी फार मोठी म्हणण्यापेक्षा त्यांना दर वाढवावा लागतो. ॲडव्हान्स देतो. ॲडव्हान्स दिली तर ती लोक येत नाहीत. आली तर दारू पिऊन आम्ही कुठं मिळाली तर दारूडीच मिळतात. जास्तीत जास्त कुठं असं हे नाही चांगलं भेटत, क्वचितच भेटते चांगलं. आणि त्यामुळे हे बंद करायची पाळी आली. त्यांच्यासाठी 10 लाख रुपये अडकून पडायची पाळी येते. मजूर आता पहिल्यासारखं काम करण्याची येणार बी झाली, फसवाफसवी झाली. पैसे घेऊन जायचं आणि मागे यायचं. दर यार्डात गुळाचा दरच नाही. म्हणजे जो कर्नाटकातनं गुळ येतो यार्डात, त्याला ते साखरेमुळे ते कमी दरानं भावानं जातं. आणि आपला कोल्हापूर जिल्ह्यातला गुळ कसा आहे, ऊस घ्यायचा 3000 टनानं, कामगारचा पगार, परत ते ट्रॅक्टर भाडं, लाईट बिल, ते सगळं मालकाकडनं पुरवठानं झालं. गोळा मार्केटला गुळ नेला की आता चांगला जरी गुळ असला तरी त्याला 4100 रुपये किंवा 40ने चालला, म्हणजे 1 नंबर गुळ. पण तेच गुळ कर्नाटकातनं गुळ आला की त्याला 37 रुपये, 35 रुपये, 38 रुपये त्या मापानं तो गुळ जातो. म्हणजे इकडचा गुळ आपण प्युअर रसाचा बनवायचा, त्याला बी तेच भाव मिळतो. म्हणजे मग ते लोकांनी परवडणं झालं. आता कोण शेतकरी असतं ज्याचं रान जास्त आहे त्याने असू द्या आपलं घरचं शेत काढूया आणि चालूया घाणा, त्याच्यामुळे चालू आहे. नाहीतर ते धंदा म्हणून करणारे होते ते सगळे आता झोपले घाण्याच्या ह्याच्यात. कोणावर 7 लाख कर्ज आलं, कोणी रान इकून कर्जातनं बाहेर पडलं, घाणं मालक स्वतःवर. परिस्थिती सध्या एकदम बिकट आहे. यार्डात गुळाचा दरच नाही. दहा वर्षानंतर ह्या गुराळघराचं काय? आणखीन 10 वर्षानंतर ह्या गुराळघराचं काय? खूप मौलिक प्रश्न आहे. कारण आम्ही हा विचारच कधी केला नाही की आणखीन 10 वर्षानंतर आमची मुलं ही गुराळ चालवतील का. कारण जर का बघितलं, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की सध्या हा व्यवसाय तोट्यामध्ये चालू आहे आणि सरकारनं ह्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय की जो हा गूळ तयार होतो, हा गूळ फक्त आपल्या देशाभरात नाही तर जगभरामध्ये ह्या गुळाची मागणी आहे.
तर त्या दृष्टिकोनातून त्याला एक्सपोर्ट करणं, तर त्या माझ्या जी नवीन माझे कार्यकर्ते असतील किंवा जे नवीन मुलं असतील त्यांना प्रशिक्षित करणे की हा गूळ तयार झाल्यानंतर हा एक्सपोर्ट कसा केला जाईल, ह्याला कशा उच्च प्रतीचा चांगला दर मिळाला जाईल आणि आपला नावाचा लौकिक कसा जाईल आणि त्यांचंही त्याच्यामधून आर्थिकरण होत जाईल की जेणेकरून तोही सुजलाम सुफलाम घडेल. जेणेकरून म्हणून की सरकारनं ह्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि एक्सपोर्टसाठी गुळाला मागणी भरपूर आहे आणि त्यासाठी ह्या लोकांना प्रशिक्षण देणं माझं गरजेचं आहे अशी माझी मागणी आहे. त्याचबरोबर गुळामध्ये आता काय होते की आधुनिकीकरण येणं खूप गरजेचं आहे, कारण कामगारांची खूप मोठी आता टंचाई निर्माण झालेली आहे. कारण छोट्या छोट्या अशी कामं करायला खूप कामगार मिळत नाही आहेत. जर का आपण एखाद्या कारखान्यात गेलो तर तिथे कामगार मिळू शकतील, परंतु गुऱ्हाळावरती काम करायला येणारी लोक आता खूप कमी आहेत आणि हे काम साधारणपणे 24 तास चालू असतं. म्हणजे असं काम नाही आहे की 12 तास काम केलं आणि आपण थांबलो गेलो, कारण हा शेतीशी व्यवसायाशी निगडीत हा व्यवसाय आहे, त्यामुळे ह्याला टायमिंग असं नाही आहे. तर ह्यासाठी सरकारनं ह्याच्यासाठी गुऱ्हाळ उभारणीसाठी, कारण गूळ हा आपला खूप म्हणजे चांगल्या पद्धतीचा गूळ हा आयुर्वेदामध्ये किंवा औषधामध्ये वापरला जातो आणि चांगल्या पद्धतीचा गूळ तयार होणं, चांगल्या लोकांना खाद्य देणं हे आपलं आणि सरकारचं काम आहे. हे जर का जोपासायचं असेल तर सरकारनं ह्याच्यावरती चांगली पावलं उचलणं खूप गरजेचं आहे. वाईट दिवस काय कायम राहत नाही. अहो, काळ्या रात्रीनंतर आशेचा किरण देणारा सूर्य येतोच की. या धंद्यात प्रगती होते नाही असं नाही, पण खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा आपण आपल्या गुळाला किंमत देऊ. नाहीतर छत्रपती शाहू महाराजांच्या नजरेत आपली किंमत उरणार नाही. गुळ हवा आणि तो पण प्युअरच हवा असं आपण म्हटलं तर का नाही मिळणार आपल्या गुळाला किंमत. आपण आपल्या गुळाचा अभिमान राखणं महत्वाचं आहे, आपल्या संस्कृतीचा अभिमान राखणं महत्वाचं आहे. नाहीतर कोणीतरी म्हटलंय ना तसंच होणार. पिकतंय तिथे किंमत नाही मिळणार.